सो मच. मी आता विनंती करतो अभिनेत्री सोनाली बेंद्रे यांना की त्यांनी मंचावरती यावं आणि कविता सादर करावी. जोरदार टाळ्याने आपण त्यांचं स्वागत करूया. अभिनेत्री सोनाली बेंद्रे यांना विनंती की आपण मंचावरती यावं आणि कविता सादर करावी. खूप मनापासून तुमचं स्वागत. नमस्कार. इथे उपस्थित सर्व मान्यवरांना माझा सप्रेम नमस्कार. आज इथे महाराष्ट्राचे अनेक दिग्गज व्यक्तींसोबत मी उभी आहे आणि माझी गणना इथे होणं ही माझ्यासाठी प्रतिष्ठेची बाब आहे. पण सुरुवातीलाच एक कबुली. मी स्वतःला अस्सल महाराष्ट्रीयन म्हणायला थोडीशी संकोचते, कारण माझा जन्म जरी बेंद्र्यांची सोनाली म्हणून झाला असेल तरी माझे वडील कायम महाराष्ट्राबाहेर पोस्टिंगवर असल्यामुळे माझं संपूर्ण बालपण भारतभर फिरण्यामध्ये गेलं. आम्ही इतक्या वेळा घरं बदलली की घरचा पत्ता लिहिण्याच्या आधी आम्ही पुढच्या शिफ्टिंगचा विचार करायचो. पण ह्या सगळ्यामध्ये एक गोष्टीत मात्र कोणतीही तडजोड नव्हती. आमच्या घरातला मराठी बाणा. कुठेही राहिलो, कितीही भाषा शिकल्या, कुठल्याही वेगवेगळ्या भाषेचे मित्रमैत्रिणी केल्या, तरी आमच्या घरात मात्र मराठीच बोललं जायचं. त्यामुळे 100% महाराष्ट्रीयन म्हणू शकत नसले तरी मराठी ही माझ्यासाठी घर आहे. सुरक्षित, उबदार असं घर. आता प्रामाणिकपणे सांगायचं तर लहानपणी मराठी साहित्याशी सुद्धा फारशी गोडी लागली नाही. मग नंतर हिंदी चित्रपटात आली आणि तिथेही मराठी लेखन वाचन कमीच झालं. तरीही काही गोष्टी मनाच्या तळाशी घट्ट रुजून बसतात. विंदा करंदीकरांची देणाऱ्यांनी घेत जावे ही कविता त्यापैकी एक आहे. ही कविता म्हणजे फक्त शब्द नाहीत, ती एक मनाची अवस्था आहे, जगण्याचं एक दृष्टिकोन आहे. आणि जसं जसं आयुष्य समृद्ध होत जातं तसं तसं ह्या कवितेचे वेगवेगळे पदर उलगडत जातात. म्हणूनच आज मला ही कविता तुमच्यासमोर सादर करायची आहे आणि मला खात्री आहे हे शब्द तुमच्या हृदयात नक्कीच घर करतील. घेता, कवी विंदा करंदीकर. देणाऱ्यांनी देत जावे, घेणाऱ्यांनी घेत जावे. देणाऱ्यांनी देत जावे, घेणाऱ्यांनी घेत जावे. हिरव्या पिवळ्या माळावरून हिरवी पिवळी शाल घ्यावी. सह्याद्रीच्या कडाकडून छातीसाठी ढाल घ्यावी. वेड्या पिशा ढगांकडून वेडे पिसे आकार घ्यावे. रक्तामच्च्या प्रश्नांसाठी पृथ्वीकडून होकार घ्यावे. उसळलेल्या दर्याकडून पिसाळलेली आयाळ घ्यावी. भरलेल्याशा भीमेकडून तुकोबांची माळ घ्यावी. देणाऱ्यांनी देत जावे, घेणाऱ्यांनी घेत जावे. देणाऱ्यांनी देत जावे, घेणाऱ्यांनी घेत जावे. घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. खूप मनापासून तुमचे आभार. आणि